आज कोल्हापुरात भाजपच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीवर आहे तो मोर्चा निघाला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भाजपचे कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने काँग्रेस कमिटीवर मोर्चा काढण्यासाठी या ठिकाणी पदयात्रा करत येत असण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबतच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आहे ते काँग्रेसच्या वतीनं मोठ्या निदर्शनं करण्यात आली होती आणि या निदर्शनामध्ये आहे ती काँग्रेस पक्षाचे आहे ते खासदार आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, तसेच सर्व खासदार आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि निदर्शनं आहेत ते मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती। त्याचबरोबर तिथून आहे ते पोलिसांनी या सर्व खासदारांना आमदारांना आहे ते ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत होतं। त्याच्याच निषेधार्थ आहे ते भाजपच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर आहे तो निषेध आहे तो मोर्चा काढण्यात आलाय। भाजपच्या कार्यालयातून आहे या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि दाभोळकर कॉर्नर येथे असलेल्या काँग्रेस कमिटीवर आहे तो मोर्चा येताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की समाजात फूट देशात संघर्ष काँग्रेसचा हा सभाव हे फलक आहे ते हे काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते हातात घेऊन या ठिकाणी मोठी घोषणाबाजी करत आहे ते येताना आपल्याला दिसते। त्याचबरोबर पाहायला गेलं की जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्यावर लाठी चार्ज झाला आणि त्यानंतर एकंदरीत जगभरामध्ये आहे ते आंदोलन आहे ते पेटलं होतं। अनेक स्तरावरून आहे ते समर्थन असतील, विरोधात असतील, अनेक मोर्चे आंदोलन आहे ती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात निघाल्याचं चित्र पाहायला मिळालं। याच पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पोलिसांनी आहे ते रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्येच आहे ते या कार्यकर्त्यांना अडवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट होत्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी असल्यामुळे पोलिसांना ढकलून आहे ते कार्यकर्ते पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पोलिसांची व्हॅन आहे ती या ठिकाणी थांबवण्यात आली आणि सर्व कार्यकर्त्यांना ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच पाहायला गेलं तर हा मोर्चा आहे तो काँग्रेस कमिटीवर जाणार होता, मात्र तिथं न पोहोचता रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्येच आहे ते या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच पाहायला गेलं तर जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी ते आंदोलन आहे ते देशभरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं देखील कोल्हापूरमध्ये अनेक निदर्शनं करण्यात आली होती, मात्र आज भाजपच्या वतीनं थेट काँग्रेसच्या या कार्यालयावरच मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महापौरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय, त्यासोबतच जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अराजकता पसरवणारे राहुल गांधी शरम करा अशा आशयाचे पोस्टर देखील या कार्यकर्त्यांच्या हातात असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस हाय अशी देखील घोषणा आहे ती या ठिकाणी कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच या रॅलीमध्ये आहे ती महिलांचा देखील उत्स्फूर्त सहभाग आहे तो दिसून येत आहे, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळते। याचबरोबर काँग्रेस कमिटीकडे पाहायला गेलं तर काँग्रेसच्या कार्यालयामध्ये देखील काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे आणि त्यासोबतच त्यांनी देखील काळ्या फिती लावून आहे ते निदर्शन करताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये भाजपच्या या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे ती पाहायला मिळते। एकंदरीतच दोन व्हॅनमधून आहे ते या सर्व कार्यकर्त्यांना आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। आता व्हॅन निघालीच आहे, त्यामुळे एकंदरीतच हे आंदोलन आहे या ठिकाणी स्थगित झाल्याचं पाहायला मिळते। मात्र भाजप आक्रमक झालं आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करताना देखील या ठिकाणी पाहायला मिळते। महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर या ठिकाणी दिसूनच येत आहे, मात्र एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या पेपरफुटी प्रकरणावरून या देशभरामध्ये जे आंदोलन गाजलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आज एकंदरीतच सगळीकडे निदर्शनं करण्यात येत होती आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आहे ते काँग्रेस कमिटीवर हा मोर्चा निघाल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं।